हाय, नमस्कार. तुम्ही सर्वांनी कांद्याची आणि बटाट्याची भजी तर खाल्ली असतील. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मी बनवणार आहे कारल्याची भजी. तर एवढी छान लागतात ना कारल्याची भजी, म्हणजे जे माणूस कारलं खात नसेल ना, ती पण ही अशी भजी खाल्ल्यानंतर कारलं खायला चालू करेन. आणि कसलेच कारलं म्हणजे म्हटलं की लगेच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतं की कारलं म्हटलं की कडू. पण जेव्हा अशी भजी बनवणार तेव्हा अजिबात तुम्हाला कडू लागणार नाही. तर मी एका डिशमध्ये एक कारलं असं छोटे छोटे बारीक काप करून घेतले. मध्ये थोडं मीठ टाकलं, कारण मीठ टाकल्यानंतर त्याला असं पाणी सुटतं ना, मग त्याच्यामधून त्याचा कडवटपणा निघून जातो पूर्ण. तर मी ते पूर्ण कारल्याला मीठ लावून घेतलं. बघा, ते एवढं कारल्याला पाणी सुटलेलं आहे. तर आता ते मी पिळून घेते बघा. आणि हे पाणी त्याचं पिळून घेतलं की मग त्याच्यामधून त्याचा कडवटपणा जो असतो तो निघून जातो. तर मी हे 15 मिनटं असेच कारले मीठ टाकल्यानंतर ठेवले होते. आणि नंतर त्याचं बघितलं तर त्याचं पूर्ण पाणी म्हणजे काढल्यानंतर पिळून काढल्यावर सगळं पाणी निघून गेलं होतं. आणि मग मी घेतलं ते कारले धुवून पाण्यामध्ये, आणि धुतल्यामुळे त्याचं पहिले जे मीठ लावलेलं असतं ते निघून जातं पूर्ण. आणि नंतर मग थोडंसं लसूण घेतलं, लसूण पूर्ण बारीक केला, कारण थोडा लसूण असल्यामुळे ते मिक्सरमध्ये काय बारीक करता येत नाही, त्याच्यामुळे मी याच्यावरती बारीक करते. आता तो लसूण पण त्या कारल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे, म्हणजे तो पूर्ण कारल्याला लागला जातो. आणि नंतर घेतला मी थोडासा ओवा, तो असा बारीक केला, तो पण मिक्स केला. नंतर थोडीशी हळद घेतली, आणि पहिलं मीठ धुवून ते कारली घेतल्यामुळे त्याचं मीठ पूर्ण निघून गेलेलं असतं. थोडंफार त्याच्यामध्ये राहत असते मीठ, त्याच्यामुळे थोडं नंतर आणखी चवीसाठी मीठ घेतलं. आणि आपला थोडासा लाल तिखट मसाला, कारण याच्यामध्ये बाकी काही टाकणार नसल्यामुळे लाल तिखट मसाला घ्यायचा, जेणेकरून आपल्याला चव लागेल. आणि नंतर घेतलं मी आपलं डाळीचं पीठ, म्हणजे आपण काय बोलतो त्याला बेसन पीठ, तेही मी पूर्ण मिक्स करून घेते त्याच्यामध्ये. छान असं बघा मिक्स झालेलं आहे. त्याला थोडं थोडं कोरडं राहिलं, पण ते पूर्ण असं होऊन जातं, मिक्स पूर्ण होऊन जातं. ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि थोडंसं एकदम नकळत, म्हणजे लई अर्धा चमचा पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, मग ते पूर्ण मिक्स होऊन जातं. बघा किती छान ते मिक्स झालेलं आहे. आणि जेव्हा आपण ते हातानेच मिक्स करतो ना, तेव्हा त्याला चव येते. कोणताही पदार्थ आपण जेव्हा हाताने बनवला तेव्हा त्याला छान अशी चव येते. मग नंतर मी थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं कारल्याचा तुकडा टाकून पाहिला, तेल गरम झाले की नाही. तर तेल पण आपलं छान असं गरम झालं होतं. आणि मग एक तुकडा त्याचा छोटं छोटं काप केलं होतं, ते टाकला आणि थोडे तळून घेतले. आणि छान असे लहान गॅस करायचा, आणि त्याच्यावरती ते कारले आपण तळायचे. बघा किती छान असे तळल्या गेले आहेत तुम्ही सर्व. आणि आता बघा ते मी असे तोडले ना, तर असं एवढं छान आवाज येतो, असं वाटतं ते लहान आमचं बाळ पण छान खात होतं ते.